सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये तर आज जमा झालेले आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात। तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी अपडेट आलेली आहे। तर आता जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपये तर जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जे की इथं फेब्रुवारीचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे। तर आता जे की या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं टाकलेले आहे, जे की 1500 रुपये मुंबई शहर, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर तर या जिल्ह्यांचा समावेश आहे। स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जे की मॅसेज इथं आलेला आहे, जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तब्बल 1500 रुपये जे की आज इथं जमा झालेले आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज। यानंतर जे ते सातारा, अहमदनगर, ठाणे तर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तर आता लाडक्या बहिणींना जे की आजच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे की 1500 रुपये इथं फेब्रुवारीचा हप्ता जमा केलेला आहे जलद गतीने। आणि फेब्रुवारीचा हप्ता जे की इथं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता या जिल्ह्यांमध्ये आणि या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे ज्यांनी KYC केलेली आहे। तर आता पैसे मिळत आहे ज्यांचा अर्ज लाडक्या बहिणींमध्ये पात्र आहे, मंजूर आहे, आधार लिंक आहे, DBT ट्रान्सफर आहे, KYC केलेली आहे। तर अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये आज टाकलेले आहे, जे की फेब्रुवारीचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। तर आता लवकरच मार्चचा हप्ता देखील इथं जमा केला जाणार आहे। तर आता तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये लाडक्या बहिणींचे आज आले की नाही कमेंट करून नक्की सांगा। पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड तर आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे। तर तुम्हाला काय करायला पाहिजे, तर आज 1500 रुपये फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकलेला आहे। पैसे तर वाटप सुरू झालेलं आहे। जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यात आलेले आहे। यानंतर जे ते आपलं चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। तर आता फेब्रुवारीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आलेले आहे। आता तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला 181 या लाडक्या बहिणींच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा, तुम्हाला पैसे का आले नाही हे जाणून घेण्यासाठी। तर आता यामध्ये आधार लिंक आहे की नाही तपासा, खातं ॲक्टिव्ह आहे की नाही तपासा, तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट झाला का तपासा, चुकीची माहिती भरली होती का, KYC पूर्ण केली की नाही। जर तुमची KYC मध्ये जर चुकी झालेली असेल तर तुम्ही 31 मार्चपर्यंत तुम्ही तुमची KYC एडिट करू शकता व पुन्हा KYC करू शकता। सर्व लाडक्या बहिणींनी लगेच तुम्ही तुमची KYC करून घ्या। तर आता यामध्ये लाडक्या बहिणींसाठी जो काही हेल्पलाईन नंबर आलेला आहे, तुमचे पैसे का आलेले नाही, कोणत्या खात्यामध्ये गेलेले आहे, पेंडिंगमध्ये तुमचा अर्ज आहे का, रिजेक्ट आहे का, संपूर्ण माहिती तुम्हाला इथं बघायला मिळेल। यावरती कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता। ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशांनी महिला व बाल विकास अधिकारी यांच्याला लेखी अर्ज द्यायचा आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता न जमा झाल्याबाबत तर इथं तुम्हाला जशाच्या तसा अर्जाचा महिना तुम्हाला इथं लिहायचा आहे। इथं तुम्हाला सांगितलेलं पूर्ण नाव लिहायचं आहे, इथं तुमचा पत्ता, अर्ज क्रमांक हा जसाच्या तसा महिना इथं लिहून घ्या। त्यासोबतच ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथं लिहायची आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून 1500 रुपये फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला आहे। तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।